फोन आला आणि सांगण्यात आले की तुम्हाला अयोध्येचं आमंत्रण आहे. तर आम्हाला तर सुरुवातीला तर विश्वासच बसला नाही. ते आपली चेष्टा करत आहे. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की नाही खरंच तुमचं निवड झालेली आणि तीही विशेष म्हणजे गर्भगृहात बसून तुम्हाला त्या पूजेचा मान मिळालेला आहे. ते ऐकल्यानंतर आमच्या कानावर खरंच विश्वास नव्हता आणि तेव्हापासून 3 जानेवारीपासून जी आमच्याकडे दिवाळी साजरी होते. तर खरंच सांगतोय दररोज गोड काही ना काहीतरी होत आहे आमच्या घरामध्ये. आणि तेव्हापासून जी दिवाळी साजरी होते ही मला वाटतं 22 तारखेपर्यंत आपल्या घरी साजरी होणार आहे. आणि ते आमच्याच घरी नाही तर आपल्या सगळ्या समाजामध्ये आपल्या पूर्ण भारतामध्ये ही साजरी होणार आहे. आणि त्याचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे की आम्हाला आमंत्रण मोदींच्या सोबत पूजेचा मान मिळाला. कशी प्रतिक्रिया आहे? ही खरं अभिमानाची गोष्ट आहे. 3 जानेवारी 2024 ला अयोध्येवरून जेव्हा दुपारी फोन आला त्यावेळेला आश्चर्य वाटलं की आपलं नाव कसं काय काय, पण 22 जानेवारीला तुम्हाला अयोध्येला उपस्थित राहायचं आहे हे कळलं, आनंद झालाच. पण त्याच्याही पुढे 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये जे 11 जोडपी देशभरातून निवडलेली आहेत त्यात आमची निवड झाली आहे हे कळल्यानंतर खूप आनंद झाला. आणि खूप आनंद झाला, तो व्यक्त करता येत नव्हता, डोळ्यातनं अश्रू वाहत होते. पण पूर्वजन्मीचं काही संचित आहे ते फळाला आलं. आई वडिलांचे आशीर्वाद पुन्हा एकदा ते आम्हाला प्राप्त झाले. समाजाचे आशीर्वाद आहेत, सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, कामना आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या. 3 जानेवारी पासूनच आमच्या घरामध्ये ही दिवाळी साजरी होते. खरं तर 6 डिसेंबर 1992 ज्या दिवशी गीता जयंती होती आणि त्या दिवशी ते तिन्ही ढाचे पडले आणि त्या ठिकाणी पाडले हिंदू समाजाने. आणि ते ढाचे पडल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं छोटंसं का होईना, मोडकं तोडकं का होईना, त्या तंबूमध्ये रामललाचं मूर्ती विराजमान झाली. 32 वर्षाचा काळ निघून गेला आणि या 32 वर्षाच्या काळामध्ये लक्षात आलं की भव्य निर्माण मंदिराचं होतंय. आणि 1992 लाही मी अयोध्येत होतो आणि आता सुद्धा त्या भव्य मंदिराच्या निर्माणामध्ये रामलला तिथं विराजमान होणार आहेत आणि त्याचा साक्षीदार मी आणि माझी पत्नी तिथं होत आहोत. रामलला प्रत्यक्ष तिथं विराजमान होणार आहेत, आम्ही त्याचे साक्षीदार होणार आहोत. या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अशी सगळी मंडळी ही उपस्थित राहणार आहेत. या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी 11 जण उपस्थित राहणार आहोत. शिवाय कसा अनुभव असणार आहे? मग आता मोदींच्या हस्ते होत आहे ही तर चांगलीच गोष्ट आहे. जगाच्या दृष्टीने मोदींच्याच हस्ते होते असं नाहीये. हे 5-6 जण तिथं प्रत्यक्षात उपस्थित राहून ते सर्वजण त्याची प्राणप्रतिष्ठा होणार. नरेंद्र मोदी भारताचं प्रतिनिधित्व करतात, जगाला विश्वास देणारी व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांचं नाव होतं. पण साधू संतांच्या उपस्थितीमध्ये रामललांची मूर्ती तिथे प्राण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.